मित्रांनो, आपण स्कॉलरशिपची तयारी करत आहात, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, सीईटी देत आहात किंवा अजून कुठलीही स्पर्धा परीक्षा देत आहात, तर या ठिकाणी इकडे लक्ष द्या. आपण नफ्या तोट्यावरचे या ठिकाणी जे काही टाईप परीक्षेमध्ये विचारले ते सर्व प्रकारचे टाईप्स आपण या ठिकाणी घेत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष या ठिकाणी नफा कसा काढायचा आणि तोटा कसा काढायचा हा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन टाईप पाहणार आहोत, शेकडा नफा आणि शेकडा तोटा. मित्रांनो, आपण बेसिक पासून नफा तोट्यावरचे या ठिकाणी टाईप बघत आहोत, जेणेकरून ते सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपयोगी पडणार आहेत. मग या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधला टाईप शेकडा नफा आणि शेकडा तोटा या ठिकाणी आपण बघणार आहेत. पहा, या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं आहे. 200 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होईल हा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, काय करायचं आहे, या ठिकाणी उदाहरणात काय दिलेलं आहे ती माहिती या ठिकाणी मांडून घ्या. या ठिकाणी खरेदी किंमत आहे, किती आहे सांगा. खरेदी किंमत बरोबर किती आहे, 200 रुपये आहे. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, विक्री किंमत दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी विक्री किंमत बरोबर किती आहे सांगा, 600 रुपये. लक्षात घ्या. आता शेकडा नफ्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. शेकडा नफा काढण्यासाठी अगोदर प्रत्यक्ष नफा काढावा लागतो. मग या ठिकाणी अगोदर प्रत्यक्ष नफा काढूयात आपण. प्रत्यक्ष नफा किती होतो, मग नफा काढताना आपण काय करतो, विक्री किमतीमधनं खरेदी किंमत काय करतो, वजा करतो. मग विक्री किंमत किती आहे, 600 रुपये आहे, वजा खरेदी किंमत किती आहे, 200 रुपये आहे. मग या ठिकाणी 600 वजा 200 बरोबर किती आलं, 400 रुपये. हा काय आला, प्रत्यक्ष नफा आला. इथे लक्षामध्ये. आता पुढे काय करायचंय, आपल्याला विचारले शेकडा नफा. मग शेकडा नफा काढण्यासाठी अगोदर प्रत्यक्ष नफा काढा आणि नंतर शेकडा नफा काढा. शेकडा नफ्याचं सूत्र आहे शेकडा नफा बरोबर सांगा या ठिकाणी प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत. कोणती किंमत, खरेदी किंमत. ख की लिहितो मी शॉर्ट मध्ये, खरेदी किंमत गुणले किती, 100. आता किमती ठेवा आणि गणित सोडवा. प्रत्यक्ष नफा किती आहे, 400 आहे. मग त्याच्या ठिकाणी 400 ला 400 लिहून टाका. खरेदी किंमत किती आहे, या ठिकाणी 200 आहे. मग 200 ला 200 लिहून टाका. गुणले या ठिकाणी किती आलं, 100. मग या ठिकाणी हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल करा. बे एक बे दोन्ही किती, 4. मग या ठिकाणी करा गुणाकार. 100 गुणले 200, 200% काय आला, नफा आला. बघा, 200 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली, 600 रुपयाला विकली. त्यावेळेस या ठिकाणी प्रत्यक्ष नफा किती आला, 400 रुपये आला. 600 वजा 200 बरोबर किती आलं, 400. त्याच्यानंतर प्रत्यक्ष नफा छेद खरेदी किंमत गुणले 100. हा शेकडा नफ्याचं या ठिकाणी सूत्र वापरलं. प्रत्यक्ष नफा किती आला, 400 भागिले खरेदी किंमत 200 गुणले 100 बरोबर या ठिकाणी याचं उत्तर किती आलं, हे 2 शून्य कॅन्सल झाले. हे दोन्ही 4 आणि 100 दोन्ही 200. 200% हा काय आला, शेकडा नफा. मग या ठिकाणी मी असं लिहितो, शेकडा नफा बरोबर 200%. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं शेकडा नफा काढावा लागतो. अजून एक उदाहरण याच्यावरच घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघूयात पुढचं उदाहरण काय दिलंय. पुढचं उदाहरण पहा. 250 रुपयाची वस्तू 500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होईल. मित्रांनो, आपण पाहत आहोत नफा तोटा यावरील परीक्षेमध्ये विचारले जाणारे या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी रिवाइज करत आहोत. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पहा, या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा आहे कसा, शेकडा नफा काढायचे. आपण जे अगोदरचं उदाहरण या ठिकाणी आता घेतलं त्याच पद्धतीने हे सोडवायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी लिहा खरेदी किंमत. खरेदी किंमत बरोबर किती आहे, 250 रुपये. त्याच्यानंतर या ठिकाणी विक्री किंमत सांगा. विक्री किंमत बरोबर किती आहे, 500 रुपये. किती आहे, 500 रुपये. म्हणून प्रत्यक्ष नफा या ठिकाणी अगोदर करा. प्रत्यक्ष नफा बरोबर विक्री किंमत किती आहे, 500 वजा करा खरेदी किंमत किती आहे, 250. याचं उत्तर किती येईल, 250 रुपये. हा प्रत्यक्ष काय होईल, नफा होईल. लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे शेकडा नफा. सूत्र लिहा शेकडा नफ्याचं. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत गुणिले किती, 100. आता काय करायचं आहे, प्रत्यक्ष नफा या ठिकाणी किती आलेला आपला, 250. त्या ठिकाणी 250 ठेवून द्या.
छेद खरेदी किंमत आपली 250च आहे, 250 लिहा, गुणिले इथे किती आहे 100. प्रत्यक्ष नफा छेद खरेदी किंमत गुणिले किती 100. मग या ठिकाणी हे शून्य कॅन्सल, 25 एक 25, 25 एक 25, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नफा किती झालेला आहे 100% झालेला आहे. लक्षात घ्या. म्हणून शेकडा नफा बरोबर किती टक्के 100%. हे आपलं काय येईल उत्तर येईल. या ठिकाणी हा याच्यातला आजचा जो टाईप आहे हा तिसरा टाईप आहे विद्यार्थी मित्रांनो, शेकडा नफा कसा काढायचा. आता चौथा टाईप आपण बघणार आहे शेकडा तोट्याचं. पाहूयात पुढचं उदाहरण शेकडा तोट्याचं लगेचच. पहा मित्रांनो, नफ्या तोट्यावरचा चौथा टाईप या ठिकाणी आपण बघत आहोत. आहे काय दिले उदाहरण पहा. 100 रुपयाची वस्तू 75 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती होईल. म्हणजे शेकडा तोटा कसा काढायचा हा चौथा टाईप आहे या ठिकाणी नफा तोट्यावरचा. पहा या ठिकाणी इथे खरेदी किंमत दिलेली आहे, या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे. मांडणी करा. खरेदी किंमत बरोबर किती आहे 100 रुपये आहे. विक्री किंमत बरोबर किती आहे 75 रुपये. पहा इथं 100 आहे, इथं 75 आहे. खरेदीपेक्षा विक्री कमी आहे की जास्त आहे कमी आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जेव्हा खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी येते त्यावेळेस काय होतो तोटा होतो. म्हणून इथं प्रत्यक्ष तोटा काढूयात आपण अगोदर. काय काढू प्रत्यक्ष तोटा. बरोबर सांगा खरेदी किंमत किती आहे 100 आणि डायरेक्ट विक्री किंमत वजा करा म्हणजे प्रत्यक्ष तोटा तुम्हाला मिळणार आहे किती मिळणार आहे 25 रुपये. आता परत जसं आपण शेकडा नफा काढला होता तसाच शेकडा तोटा पण काढायचा आहे. बदल काय आहे पहा. प्रत्यक्ष नफ्याच्या ऐवजी प्रत्यक्ष तोटा लिहून टाका. बाकी सूत्र जशास तसं राहील. म्हणून या ठिकाणी लिहा शेकडा तोटा बरोबर प्रत्यक्ष काय येईल तोटा. प्रत्यक्ष तोटा छेद खरेदी किंमतला खरेदी किंमत लिहा गुणिले 100ला गुणिले 100 जशास तसे. मग आता या ठिकाणी किमती मांडा. प्रत्यक्ष तोटा आपला किती आलेला आहे मित्रांनो 25 आलेला आहे. छेद या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे 100. किती आहे 100 गुणिले 100 बरोबर. आता इथे बघा हे 100 काय झाले कॅन्सल झाले. आता काय उरते खाली 25. मग या ठिकाणी लिहून टाका 25% हा काय होईल आपला शेकडा तोटा. शेकडा तोटा बरोबर किती टक्के 25%. मित्रांनो हा टाईप 4 मधला प्रश्न आहे. याच्यावरचा अजून एक या ठिकाणी आपण प्रश्न बघूयात टाईप 4 वरचा. पाहूयात पुढचा प्रश्न. पहा मित्रांनो टाईप 4 चा दुसरा प्रश्न. 180 रुपयाची वस्तू 90 रुपयास विकली तर शेकडा तोटा किती होईल. मित्रांनो या ठिकाणी नफ्या तोट्यावरचे सर्व टाईप आपण पाहत आहोत जे की स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जाणार आहेत विचारले जातात. या व्यतिरिक्त दुसरा टाईप विचारला जात नाही हे पण लक्षात ठेवा. आपण बेसिक पासून सर्व टाईप पाहत आहोत. हे टाईप सोपे आहेत पण मित्रांनो यापुढे जे टाईप येणार आहेत याही पेक्षा टफ आहेत लक्षात घ्या. ते पण आपण या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पहा या ठिकाणी इथं काय दिलंय खरेदी किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत बरोबर आहे 180 रुपये. लक्षात घ्या. विक्री किंमत आहे कितीला विकली 90 रुपयाला. म्हणून या ठिकाणी लिहा विक्री किंमत बरोबर 90 रुपये. लक्षात घ्या. खरेदी आणि विक्री किंमत या ठिकाणी मांडली. या ठिकाणी मांडली कशासाठी तुम्हाला समजावं. या ठिकाणी बेसिक पासून आपण घेत आहोत सर्वांना समजलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण सविस्तरपणे स्पष्टीकरणासह या ठिकाणी घेत आहोत. आता काढायचं आहे आपल्याला प्रत्यक्ष तोटा काढायचा आहे. काय काढायचं आहे प्रत्यक्ष तोटा. मित्रांनो या ठिकाणी खरेदीपेक्षा विक्री किंमत कशी आहे कमी आहे म्हणून तोटा आहे. म्हणून खरेदीमधून विक्री किंमत वजा करा. खरेदी किंमत आहे 180 वजा 90 बरोबर या ठिकाणी वजाबाकी येणार आहे 90 रुपये. 90 रुपये हा काय झाला प्रत्यक्ष तोटा झाला हे लक्षात घ्या. आता शेकडा तोटा काढायचा आहे. काय काढायचा आहे शेकडा तोटा. सूत्र तुम्हाला पाठ आहे. शेकडा तोटा बरोबर प्रत्यक्ष तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मित्रांनो कुठलंही उदाहरण असेल सुरुवातीला स्टेप बाय स्टेप सोडून त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे नंतर तुम्हाला ते शॉर्ट मध्ये पटकन तोंडी पण या ठिकाणी काढता येईल. आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी घेत आहोत.
पहा पुढे या ठिकाणी किमती मांडा. प्रत्यक्ष तोटा किती आहे 90 रुपये छेद खरेदी किंमत किती आहे 180. 180 गुणिले 100 करा. आता या ठिकाणी हे शून्य कॅन्सल केलं. परत ह्या 9 ने 18 ला भाग दिला. 9 1 9 9 2 18. पुढे चला बे 1 बे आणि बे 5 10 बे 0 0. याचं उत्तर आलं 50%. म्हणजेच आपलं उत्तर येते शेकडा तोटा. बरोबर किती आलं 50%. अशा पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी शेकडा नफा आणि शेकडा तोटा यावरचे या ठिकाणी आपण 2 टाईप घेतलेले आहेत. पुढचं उदाहरण तुमच्यासाठी आहे. काय प्रश्न दिलेले आहेत पहा. प्रश्न क्रमांक 1 500 रुपयांची वस्तू 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती होईल. पर्याय 4 दिलेत त्याचा एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे उत्तर काढून. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 400 रुपयांची वस्तू 300 रुपयास विकल्यास शेकडा तोटा किती होईल. 4 पर्यायापैकी एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे उत्तर काढून. कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो नफा तोटा हा घटक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आणि या नफा तोट्यावरचे परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे वेगवेगळे टाईप आहेत ते सर्व टाईप आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप 3 आणि 4 चे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाईप 1 आणि 2 पाहिलेले आहेत. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन टाईप या ठिकाणी घेऊन येणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी हे नवीन टाईप अगदी बेसिक पासून तुम्हाला सर्व टाईप जर हवे असतील तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नफ्या तोट्यावरचा नवीन टाईप घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.